निर्माण करतो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. तो साक्षी आहे. तिथं लाजायचं काहीच कारण नाहीये. दुःखी झाले व्यास, दुःखी होऊ नये. एवढी मोठी प्रॉपर्टी सांभाळणार कोणी नाही. तुम्हाला होतं असं एवढा मोठा बंगला, इतकी जमीन, मुलगे नाही, कुणी नाही, कसं काय करावं ही चिंता म्हातारपणामध्ये व्यासांना लागली. व्यासांनी भागवत शिकवायला सुरुवात केली, बोलू शिकायला आले. व्यासांना तो पाहिजे होता, शोक पाहिजे होता. मुलांना शिकवलं. ज्या जंगलामध्ये तो तपश्चर्या करत होता तिकडे मुलं जायला लागले. श्लोक म्हणत होते, व्यासा भागवतातले श्लोक म्हणत होते. नंद किशोरा कन्हैया रे प्रभु मज तव दर्शन दे. नंद किशोरा कन्हैया रे प्रभु मज तव दर्शन दे. कन्हैया रे प्रभु मज तव दर्शन दे. श्लोक म्हणत राहिले आणि तो श्लोक ज्यावेळेस त्या मुलांनी ऐकला आणि श्लोक गायन करणाऱ्या विद्यार्थीच्या पाठीमागे धीरे धीरे तो चालत आला. व्यासांपर्यंत येऊन पोहोचला. मुलांना विचारला श्लोक कसला. ते म्हटले व्यासाने लिहिलेला आहे, भागवतामध्ये श्लोक आहे. प्रॉपर्टी सांभाळणारा मुलगा मिळाला. एका परीक्षितीला शाप मिळाला. शाप मिळाल्यानंतर परीक्षिती शुकांकडे आलेला आहे आणि शुकांच्या समोर बसलेला आहे 16 वर्षाचा आतपस्वी अत्यंत तेजस्वी असलेला. इथं कथेला आरंभ झाला. भगवान कृष्णाचं चरित्र, माणसाला निर्भय करणारा चरित्र. भोगे रोग भयम सुखे क्षय भयम विद्येश्वराग्ने भयम वादे वाद भयम तपेंद्रिय भयम रूपे भयम योषिता हर्षे शोक भयम रणे रिपु भयम काया कृतांतात भयम इत्य सर्व निरर्थकम क्षितितलम कृष्णम पदम निर्भयम. सगळ्या जागा भयाच्या जागा आहेत. एकच जागा आहे अभयाची जागा. पैसा तुम्हाला सांभाळू शकत नाही, खुर्ची सांभाळू शकत नाही, मृत्यूपासून कोणी वाचवू शकत नाही. थोड्या दिवसात आपला मृत्यू तरी त्याला अभयाच्या जागेवर उभं केलं. हा कृष्ण श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये पहिल्यांदा सांगितला. त्याची नोंद करा. मराठीत पहिल्यांदा कृष्ण सांगितला. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. भगवान चक्रधर स्वामींनी कृष्णाचं चरित्र मराठीमध्ये पहिल्यांदा आणलं. वारकरी संप्रदायाने तेच काम केलं. पण नंतर कृष्ण भक्तीचा आद्य संप्रदाय महाराष्ट्रामधला महानुभाव संप्रदाय आहे. स्वामींनी कृष्णाची पेरणी महाराष्ट्रामध्ये केली. महाराष्ट्र बलवान करण्यासाठी, तेजस्वी, बुद्धिमान करण्यासाठी, नीतिमान करण्यासाठी स्वामींनी महत्त्वला पहिल्यांदा कृष्ण सांगितला. कृष्ण सांगत असताना स्वामींनी त्या जागा आपल्या सूत्रामध्ये सांगितलेल्या. कृष्णाचे गुण मुलांमध्ये आले पाहिजे. ती निर्णय क्षमता आली पाहिजे. मुलगा योद्धा झाला पाहिजे, तो अभ्यासू झाला पाहिजे, तो निर्व्यसनी झाला पाहिजे. उत्तम पुरुष म्हणतो. म्हणून भगवान चक्रधर स्वामींचा कृष्ण माणूस घडवणारा कृष्ण आहे. मनुष्य स्वामींनी नजर दिली माणसाला. स्वामींनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 2 माणसं निवडले. एक दरोडेखोर माणूस आणि दुसरा अहंकारी माणूस. एकाच्या हातात तलवार, दुसऱ्याच्या हातामध्ये मशाल, पेटती मशाल. 2 अतिरेकी स्वामींनी निवडले. महाराष्ट्रात आल्याबरोबर यांना मी दुरुस्त करतो म्हटले. स्वामींनी दुरुस्त केले. त्याच्या हातात तलवार होती, ती तलवार काढून टाकली. त्याच्या हातामध्ये मानवा संप्रदायाचं नेतृत्व केलं. आचार्य नागदेव. एकाच्या हातामध्ये मशाल होती, ती फेकून दिली. त्याच्या हातामध्ये लेखणी दिली. तिने मराठीचा पहिला ग्रंथ लिहिला, लीला चरित्र. अद्भुत गोष्ट, अद्भुत गोष्ट. माणसं कामी लावली.
म्हणून मी सांगतो की हा कारखाना दुसरीकडे नाही आहे. स्वामींनी नजर दिली नागरिकाला, ऐकायचं शिकवलं, बोलायचं शिकवलं. त्या बोलण्यामध्ये मधाळता आली. हेच तर आपल्याकडे नाही की नाही. आपले भांडणं बोलण्याला होतात, आपले भांडणं पाहण्याला होतात, आपले भांडणं स्पर्शाला होतात. स्वामींनी एक आपुलकीचा स्पर्श दिला. काहीच नसताना ही माणसं जे होतं ते सगळं सोडलं, रिकामे झाले आणि आनंदामध्ये आले. जसं बासरीमध्ये पोकळी असते, पण त्या पोकळीमध्ये फंकर मारली की आनंद निर्माण होतो. काय असतं बासरीमध्ये? काही नसतं. आनंद झाला की ज्ञानाची गरज वाटत नाही. स्वामी झाडी मंडळामध्ये होते. फक्त किती साधे भोळे, भाषाच नव्हती. फक्त देवणे दिसली देवांचे, किलू किलू देवन्य देवन्य, किलू किलू देवन्य देवन्य. सगळ्या ग्रंथाचा सार त्या दोन वाक्यामध्ये. कुठे आहेस देवा, कुठे आहेस देवा असा विचारतो. कुठे आहेस? अरे ऋषी तपस्वी तेच तो शोधताय. गायन्ति हंसा बघा झाडा वस्ती तद्गते पश्चिम तेच तर करतायत. हा आदिवासी समाज, त्यांना घर नाही, अंगावर कपडा नाही, काही नाही. फक्त किलू किलू देवन्य देवन्य. चक्रधर स्वामीच्या मागे धावतात. ते नजर झाले की ओरडायला लागतात. एकच वाक्य असतं, किलू किलू देवन्य देव. कुठेस कुठेस कुठेस. ग्रंथाशिवाय शोधणारी ही माणसं. एकाच वाक्यात गीता आलेली आहे. एकच वाक्य. स्वामींनी घडवलेला माणूस आत्महत्या करत नाही. स्वामींनी घडवलेला माणूस बलात्कार करत नाही. स्वामींनी घडवलेला माणूस देवत्वाजवळ गेलेला माणूस. याचं कारण आहे की कृष्ण स्वामींनी सूत्रामध्ये ओतला, कृष्ण स्वामींनी कथेमध्ये ओतलेला. स्वामींनी आम्हाला सांगितलं की कृष्ण तुमच्यामध्ये टाका, तुम्ही कृष्ण नका तुमच्यामध्ये. तुमची निर्णय क्षमता काम करत नाही. याचं कारण आहे योग्य वेळी कृष्णाने निर्णय घेतला, कंस मारला. कृष्णाने निर्णय घेतला, जरासंध मारला. आणि नियोजन करून, गुरु नियोजन आहे. म्हणून कृष्ण हा गुरु आहे. अगोदरचं नियोजन आहे. आपल्याकडे नियोजन नसतं. आपण अतिरेकी पकडले, ते सटले, त्यांच्यापर्यंत सांभाळत बसलो, करोडो रुपये खर्च केले, कशासाठी करोडो रुपये खर्च केले आपण. कृष्ण योग्य निर्णय कमी वेळेमध्ये घेतो. आपले वेगळंच झालं. कमीत कमी वेळामध्ये योग्य निर्णय घेण्याची क्षमता भगवान कृष्णामध्ये आहे. श्री चक्रधर स्वामींनी उभा केला कृष्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणून मराठीतलं पहिलं भागवत चक्रधर स्वामी निरोपी श्रीकृष्ण चरित्र. नंतर नाथांनी लिहिलं एखादं स्कंद, सुंदर लिहिलं, पण खूप काळ मध्ये निघून गेला. सुंदर चरित्र. मराठीचं भागवत आपल्याला कळलं अत्यंत महत्वाचं, फार गरजेचं आहे. कृष्ण चरित्र अभूतपूर्व अशा प्रकारचं चरित्र. भागवतामध्ये खूप खूप कथा आल्या. श्रीकृष्णाचं जो नायक आहे कृष्ण, त्याचं अपूर्व अशा प्रकारचं वर्णन आहे. कृष्णामध्ये प्रेम आहे, कृष्णामध्ये नृत्य आहे, कृष्णामध्ये ज्ञान आहे, कृष्णामध्ये वात्सल्य आहे. कुठल्याही स्वरूपामध्ये तुम्ही कृष्णाकडे बघा. कृष्ण म्हणजे तारुण्य, कृष्ण म्हणजे सळसळत जीवन, कृष्ण म्हणजे तेजस्विता, कृष्ण म्हणजे एक आनंद, अपूर्व अशा प्रकारचा आनंद. कृष्ण स्पर्श करतो तर स्पर्शातून आनंद देतो. कृष्ण दृष्टीने पाहतो तर दृष्टीतून आनंद देतो. भगवान कृष्ण बोलत होता, त्याच्या बोलण्यातून आनंद निर्माण होतो. कृष्णाच्या जीवनातले चमत्कार वजा करून कृष्णाला शोधा, तो घ्या, तो तुम्हाला परवडेल आणि तो तुम्हाला पेलेल. त्याच्या जवळ जाण्यासाठी आणि म्हणून तुकोबांनी सुद्धा सुंदर वर्णन केलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझी माता,
कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता 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 बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पैल पारू भव नदीची तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा वाटे न करावा परता जीवा भगवंताचं चरित्र ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला भागवत असं म्हटलेलं आहे भागवताला उपमा देत असताना वराह पुराण वगैरे इतर ग्रंथांनी उपमा दिलेली आहे आणि म्हणून मृत्यू शिकवणारा ग्रंथ जीवन शिकवणारा ग्रंथ भगवद्गीता मृत्यू शिकवणारा ग्रंथ श्रीमद भागवत मरत असताना दुःखापासून अलिप्त असलेला आनंदामध्ये निमग्न असलेला कृष्ण स्वरूपावर लक्ष आहे अशा ठिकाणी स्थिर झालेला आहे परिस्थिती त्या ठिकाणी स्थिर झालेला आहे कृष्णाची कथा ऐकतो आहे कथा सांगणारा जो शोक ऋषी आहे अत्यंत तेजस्वी 16-17 वर्षाचा हा मुलगा अंगावर वस्त्र नाही पण वस्त्राशिवाय त्याला मूल्य आहे त्याला किंमत आहे तेज आहे त्याच्या जीवनावर कथेतला कृष्ण रोमारोमामध्ये आला आणि तो हातापायातून प्रकट होऊ लागला नजरेतून प्रकट होऊ लागला कृष्णाची कथा तुम्हाला घडवते तुमची व्यथा दूर करते मच्चितः मद्गत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च भगवंत सांगतात तुम्हाला रममाण व्हायचं असेल संतुष्ट व्हायचं असेल तर तुम्ही कथेमध्ये प्रवेश करा कष्ट होण्याचा प्रयत्न तुम्ही मुलांना शिकवताना तुला काय व्हायचं रे डॉक्टर तुला वकील तुला प्राध्यापक ज्यावेळेस आपण मुलांना विचारतो तुला काय व्हायचं वकील तुला काय डॉक्टर तुला काय प्राध्यापक तुला काय अमूक अलीकडचं सुचतं आपल्याला पलीकडचं नाही सुचत डॉक्टर कधीतरी थांबणार आहे प्राध्यापक रिटायर होणार आहे कुठलाही राजकीय नेता थांबणार आहे किंवा लोक त्याला थांबवणार आहे हे सगळं होणं अपूर्ण होणं आहे त्याच्यामध्ये निवृत्ती आहे पण बुद्धाने एक सूत्र असं वापरलं की आत्मदीपो भव प्रकाशमान हो प्रकाश निवृत्त होत नाही तेज निवृत्त होत नाही आणि म्हणून बुद्ध निवृत्त झालेले नाही महावीर निवृत्त झालेले नाही कृष्ण निवृत्त झालेला नाही महापुरुष निवृत्त नाही झाले शरीर संपला सत्य आहे आजही ज्ञानेश्वरीचं पारायण होतं गाथाचं पारायण होतं आजही प्रवचन होतात दूरदर्शन होतात रामायण महाभारत वगैरे ही गोष्ट शिळी झाली असती तर संपली असती ही गोष्ट जुनी झाली असती ती संपली असती जुनं होत नाही माती जुनी होत नाही माती जुनी झाली असती तर स्वस्त झाली असती जमीन कारची किंमत वाढत चाललेली आहे सोनं जुनं होत नाही जुनं झालं असतं तर स्वस्त झालं असतं जे लवचिक आहे जे तेजस्वी आहे जे टिकाऊ आहे ते जुनं होत नाही ते नाही जुनं होत म्हणून बुद्धाचं सूत्र महत्वाचं आहे आत्मदीपो भव दिवा हो दिवा कृष्ण चरित्रामध्ये दिव्यत्व आहे मी अविवेकाचे काजळे फेरुनी विवेक दीप उजळी तैयोगिया होई दिवाळी निरंतर मी अविवेकाची काजळी फेरून विवेक दीप उजळी आपल्यामध्ये जे आलेलं जे मळप आहे जी काजळी आहे जो अविवेक आहे त्याला सारून टाकणार विवेक दीप उजळी तैयोगिया होई दिवाळी निरंतर
भगवान श्री चक्रधर स्वामींनी वेरूळला दिवाळी साजरी केली. गावातले लोक कपडे घालून आले, पण स्वामींच्या जवळची माणसं त्यावर साधे कपडे होते, कपडे नव्हते. स्वामी म्हणाले, अरे आनंदाची दिवाळी करा ना का, आनंदाची दिवाळी करा. गोड शब्द वाक्य बलिराजाने. दिवाळी म्हणजे पदार्थांची नाही, दिवाळी म्हणजे फटाक्यांची नाही, दिवाळी म्हणजे दिव्यांची नाही, आनंदाची दिवाळी. स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं, आपल्या नेत्रकमलातून स्वामींनी त्यांच्यामध्ये आनंद संचार केला. सगळ्यांचे चेहरे फुलून गेले, टवटवीत झाले, सगळ्यांना आनंद वाटायला लागला. ही दिवाळी निरंतर करायची, विवेकाची दिवाळी. आपल्याला परेशान करतो अविवेक, परेशान करतो तुमचा अविचार, तुम्हाला परेशान करतो. ज्या घटना वाईट वाईट घटना दिसतात ना तुमच्या जीवन मार्गावरच्या, त्या अडचणी आहेत, त्या अपघात स्थळ आहे, त्यातलं एक आहे अविवेक, ते अपघाताचं स्थळ आहे. आणि विवेक असेल तर तो अपघात होत नाही. अर्धा कार्यक्रमापासून मी एक गोष्ट सांगत आलो, कुठेही सांगतो. मी घरी आलो, सहज टीव्ही लावला, त्यात एक चित्रपट चालू होता, मराठी चित्रपट, जुना होता पण बघायला लागलो. धनगर समाजाचा एक मेंढपाळ माणूस, तो मेंढ सांभाळतो, या जंगलातून त्या जंगलात, त्या जंगलातून. अत्यंत प्रसन्न, निसर्गाच्या सहवासात राहणारा माणूस. कुठल्या विकाराच्या छटा त्याच्या जीवनामध्ये नाहीये. पती पत्नी, काही दिवसांनी मुलगा होता, मुलाला शाळेत टाकतो, एका गावात ठेवतो. मुलगा पहिली, दुसरी, तिसरी, चौथी मॅट्रिक करतो, 10वी करतो, पुढे ग्रॅज्युएट होतो, नोकरी लागते, क्लासमध्ये ऑफिसर होतो. हा मेंढ सांभाळ त्या जंगलातून त्या जंगलात. एक दिवशी येतो आणि बापाला म्हणते, बाबा चला ना माझा बंगला बघायला, मी लग्न केलं तरी सुने बघितलेली, चला. नग बाबा नग, ते मी बघा इथं मजेत आहे, मजेत आहे. मजेत असतात माणसं निसर्गाच्या सहवासात. म्हणून आदिवासी परिसरामध्ये बलात्कार होत नाही, चोऱ्या होत नाही, काही नसतं जवळ, पण हे नसतं, हे नसतं, ही भावना नसते, ही वासना नसते. बायको म्हटली जा की हो, लिकून बोलवते तुम्हाला, जा. गेला, डोक्याला पाऊलटा, वरचं टक्कल उघडा, हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडे, पायामध्ये खेटरा, गुडघ्यापर्यंत धोतर, उघड्या अंग. मुलगा पुढे चालला, तो मागे चालत होता. शहरमध्ये सगळे मोठं शहर होतं, दचकायला लागला, दचकायला लागला. रोज जायचा, आनंद वाटायचा, दचकायचा. कोरं नाही, अगदी कोरं, तिथं आनंद स्वस्त आहे. तुमचं मन कोरं नाही, अविवेकाच्या काजळीमुळे तुम्हाला आनंदाची संवेदना कळत नाही. तुम्हाला असो की मला असो. अरे लहानपणी तुम्हाला आनंद होता ना, तुम्ही भाड्यामध्ये होते त्यावेळेस हसून द्यायचे, तुमचं हसणं किती स्वस्त होतं. आता खूप महाग झाला, खूप महाग. चिमण्या टांगल्या, तुमच्या वयाच्यावर कागदाच्या चिमण्या टांगल्या, खुश व्हायचं तुम्ही, खुश व्हायचं. चॉकलेट दिले की तुम्ही नाचायला लागायचे. काय काय कोरं मन होतं, कोरं, स्वस्त. बड़ी बड़ी खुशी आहे छोटी छोटी बातों में, खुश. कळवर घेतले की आनंद वाटायचा, खुश व्हायचे. चिक्क्याला भांडे आणून दिले की ती नाचायची. तो प्लास्टिकचा डब्बा, प्लास्टिकचा गॅस आणि ते कप पशांचे, काय खुश व्हायची ती एकदम. पप्पा चहा घेता का तुम्ही? हो घेतो बेटा. आणि ती खोटं खोटं चहा करायची, कपाची घ्या ना पप्पा. तुम्ही शहाणपणा करायचे, फुटका म्हणायचा, किती छान झाला, खुश व्हायची. तुम्हाला मोटर आणून दिली, मुलाला मोटर आणून दिली छोटीशी, 1-1.5 रुपयाची प्लास्टिकची. काय घरभर नाचतो, घरभर फिरतो, पप्पा बाजूला, मम्मी बाजूला, मोटर आणि मोटरने पळा 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 पळा. आता 25 लाखाच्या गाडीमध्ये तुम्हाला ते हसते. तो चेहरा तुमचा काय झाला ते तुम्हाला मिळत नाही. कोरा माणूस डचकत होता, चालत होता. घरी गेला, उंचवती इमारत बघितल्या, कारंज बघितलं, गर्दी बघितली, गाड्या बघितल्या, टक्कर कशी होत नाही, इकडे तिकडे सारखं बघत राहायचा, भांबवून जायचा. किती भोळा, खूप भोळा. घरी नेलं मुलांनी, मुलांनी म्हटलं बाबा पहिले आंघोळ करून घ्या. बाथरूम मध्ये नेलं, शावर चालू केलं, त्यांनी दरवाजा बंद केला, आंघोळ करायला लागला, नाचायला लागला. माझं लेकरू किती हुशार झालं. आणि एवढीच्या मोठ्यामध्ये पाऊस तयार केला, काही कमाल आहे की नाही? आज्ञा नाही, म्हणणे आज्ञा नाही, पण आनंद कसा आहे? नाचण्या इतका बळ त्याला वाटलं त्या खोलीमध्ये.
अरे तुमच्या बुद्धिमत्तेला करता काय काय तुमच्या परिभाषा तुमच्या व्याख्या आनंद मरून गेला जीवनात आपला म्हणून आपण सडक बसतो उदास झालो मृत्यू आपल्याला चांगला येत नाही काळजीमध्ये टेन्शन मध्ये एक तर भूतकाळात तुम्ही अमुक केलं तमुक केलं त्याची काय टेन्शन भविष्यात हे करायचं ते करायचं उदास आपुलकीचा स्पर्श तुम्हाला आम्हाला नाही आहे नाचायला खोलीमध्ये आंघोळ केली आला सोफावर बसवलं त्याला उड्याच मारायला लागला गरम गरम वाटलं पहिल्यांदा किती स्वस्त मुलाने टीव्ही चालू करून दिला चहा सांगायला गेला कार्टून लागलेलं होतं आवाज दिला एक पोरा हे कुठल्या देशाची माणसं आणली पण या डबड्यामध्ये मुलगा हसला परत आला चॅनल बदललं मराठी चित्रपट लागलेला होता मुलगा चहा सांगायला गेला चित्रपट सुरू झाला त्या चित्रपटामध्ये बलात्काराचा प्रसंग होता एक अल्पवयीन मुलीवर एक अर्धाड माणूस बलात्कार करत होता ती रडत होती ती चिरकत होती आणि जोरात ती चिरकण्याबरोबर उठला सोपासमोर उठला हातात काठी घेतली पायात घट्ट घट्ट पोरा म्हटला लेकरा चाललो मी डबड्यात काय चाललो तुझ्या डबड्यामध्ये काय बघितलं मी नाही तर मी नाही राहत मी चाललो बाबा थांबा मी नाही थांबा चालला निघून चालला झप झप उलाद झाला एकदम उलाद झाला बाबा थांबा मला पुढे बघितलं तुझं शेर तुझं ओरड थू थू त्याच्यावर माझ्या जंगलात असं ओरड बाबा माझ्या जंगलात नाही होत असं माझ्या जंगलात आरारी माणसं असं वागत नाही तुझं त्या डबड्यामध्ये काय आहे माणसं तर सोड पण माझ्या जंगलातली जनावर सुद्धा असं करत नाही नाही ऐकलं निघून गेलं ही जी झोप आहे झोप विवेकाच्या आधारावर असलेली झोप आहे सीता उचलून नेली तिच्या पवित्राला स्पर्श केला लंका जाळी रावण मारला द्रौपदीच्या वस्त्राला स्पर्श केला कौरव संपले दुःशासन मारला राज्याच्या पाटलाने अत्याचार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे हात तोडले हा विवेक जो आहे आज तिथाही दिवाळी नरकासुराला मारला दिवाळी साजरी केली दुष्ट प्रवृत्तीला मारल्याने दिवाळी साजरी केली कृष्णाचं जीवन म्हणजे दिवाळी आहे पूर्ण पूर्ण झाली कृष्ण कसे जागा उभी करून देतो अजून पळायला लागला भगवंतांनी त्याला थांबायला सांगितलं आणि असं जागेवर उभं केलं ती जागा ती निर्धाराची जागा धनुर्धर पळता पळता थांबवलं पळू नकोस थांब चक्कर स्वामीने कशी अभयाची जागा दिली अभयाची वेरूळला भगवान चक्रधर स्वामी असतात त्या वेरूळच्या त्या लेडीमध्ये स्वामी आहेत सकाळी स्वामी उठले परिवाराला सोबत घेऊन स्वामी निघाले जंगलामध्ये अभयारण्य होतं महादेवराजाने राखून ठेवलेलं गरज झाडी होती स्वामीच्या पटांगणामध्ये गेले सगळे भक्त होते मंद मंद हवा पाण्याचा झुळझुळ हवा पक्ष्यांचा किलबिला अचानक झाडातून काहीतरी आलं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं काय असेल काय नसेल अचानक बाहेर गेलं झुडपातून रान डुक्कर होतं स्वामींच्या दिशेने येत होतं पळत येत होतं रागवलेलं होतं दात बाहेर होते धडक मारतं आणि चिरतं माहिती होतं स्वामींच्या दिशेने यायला वेळ सगळे पळायला भक्त सगळे पळून गेले माणसं नेहमी सांगित असतात कुठल्याही काळामध्ये तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे म्हणणारे चालवे येत असतात जिंदाबाद म्हणणारेच मुर्दाबाद म्हणत असतात स्वामी उभे होते डुक्कर आलं त्यावेळेस स्वामी प्रसन्न होते जवळ आलं प्रसन्न होते स्वामींनी डुक्कराकडे बघितलं स्वामींचे डोळे बघितले डोळ्यातून प्रेम निर्माण झालं डुक्कर शांत झालं तुम्हाला पुस्तकं वाचता येतात जनावरांना मस्तक वाचता येतात स्वामींच्या नजर तिने बघितलं डुक्कर निघून गेलं स्वामी प्रसन्न होते पळून गेलेले लोक वापस आले स्वामी उदास झालेले आपण चिडलो असतो स्वामी प्रसन्नच होते स्वामी परत बिडारावर गेले बाईसा चिडल्या त्यांना कळल्यानंतर स्वामी प्रसन्न होते बाईसा शिवाय देत होत्या हे अपराधी झाले होते स्वामी प्रसन्नच होते ही प्रसन्नता अखंड होती तिच्यामध्ये अखंडता होती त्याच लेडीमध्ये विषाने भाकरली सुपारी स्वामींच्या हातामध्ये दिली स्वामी प्रसन्न होते स्वामींचा चेहरा बदलला नाही चेहरा तयार करणं महत्वाचं आहे तुमची कमाई तुमचा चेहरा आहे तुमचा बंगला नाही तुमची पेढी नाही तुमचा कारखाना नाही तुमचा चेहरा ही तुमची कमाई आहे अरे तुमच्याकडे तो नसला तर तुम्ही फोटो बघता विवेकानंदाचा काय संबंध ते बंगल्यामध्ये तुम्ही इथले तुम्ही तेजाच्या शोधामध्ये आहात तुम्ही ज्ञानेश्वरांचा फोटो घातला होता
घरामध्ये नाही म्हणून तुम्ही बाहेरून आणलेला आहे. स्वामींचा चेहरा प्रसन्न होता. काही साक्षीला होत्या. स्वामीचं त्या ठिकाणी सूत्र आहे. सूत्र महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सगळे भगवद्गीता आणि सगळं भागवत ते एका सूत्रामध्ये आलेलं आहे. स्वामी बाईला म्हणाले, बाई तुम्ही चिडताय, तुम्ही चुकीच्या जागेवर उभे आहात, क्रोधाच्या जागेवर. त्यांचं चुकलं नाही बाई, ते भयाच्या जागेवर उभे होते. आम्ही अभयाच्या जागेवर उभे होतो. भगवान कृष्णाने जी जागा निर्माण केली त्या जागेवर आम्ही उभे होतो. अभयाच्या जागेवर. अभयाच्या जागेवर उभा असणारा माणूस घाबरत नाही. घाबरलेला माणूस सुखी असत नाही. भयाची पोटे दुःखाची राशी शरण देवासी जाता भले. सगळे तुमचे दुःख भयातून जन्माला आलेले आहे. तुमच्या कानात कोणी सांगून की तुम्ही आणलेली मोटरसायकल पळवली, तुम्हाला प्रवचन ऐकता येणार नाही. किंवा माझ्या कानात सांगू नये की तुमचा ड्रायव्हर निघून गेला, रागाराग निघून गेला, मला प्रवचन ऐकता येणार नाही. भयाच्या जागी आपण बसलो. स्वामींचं सूत्र आहे त्या ठिकाणी, बाई पळे तो परतो नाही, जो पळाला तो वापस होऊ शकतो. धीर देणारा सूत्र आहे. नापास झाला तो पास होऊ शकतो. तुम्ही नाराज झाले त्याच्यावर नाही, त्याच्या अज्ञानावर नाराज झाले. पुढच्या वर्षी तो पास झाला, आता खूप झाले त्याच्यावर नाही, त्याच्या विवेकावर खूप झाले. पडला तो पुन्हा निवडून येऊ शकतो. खचला तो पुन्हा तोडू शकतो. आत्महत्येकडे सरकला परत तिचा प्रवास करू शकतो. स्वामींनी पुन्हा कृष्णाच्या भाषेमध्ये सांगितले की माणसा तू श्रीमंत आहे. अधिकार तुझ्या मधी आहे रे मनवा, परतो परतो नाही. अधिकार तुझ्या मधी आहे रे मनवा, परतो परतो नाही. रणभूमीतून कृष्ण रणभूमीतून पार्थ पळे पण कृष्ण तयाला सांगे. पण बयाच्या जागेवरती उभरा वचन एक हे आहे रे मनवा, परतो परतो मनवा, परतो परतो नाही. मनवा परतो परतो मनवा परतो परतो. स्वामींनी असा आशावाद निर्माण केला. सकारात्मक दृष्टी बदलवली आपली, आपल्यातला नकार काढून टाकला. माणसं उदास होता त्याला कारण आहे. उद्योगम साहसम धैर्यम बुद्धिशक्ती पराक्रम षडैते वर्तते यत्र तत्र दैव सहाय्य कृत. या गोष्टी माणसामध्ये असल्या की माणूस नाउमेद होत नाही. माणसाचं स्वतःवर प्रेम, जगावर प्रेम असतं तर चांगलंच, ते संतांचं असतं. अनंत ब्रह्मांडावर प्रेम हे परमेश्वराचं असतं. कुटुंबावर माणसाचं प्रेम असतं आणि स्वतःवर तरी प्रेम असायला पाहिजे. त्या प्रेमाचं दारिद्र्य निर्माण झालं की माणूस स्वतःला जीव लावत नाही, आत्महत्या करतो. स्वतःवर करणे इतकं प्रेम त्याच्यामध्ये आहे. त्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे. इच्छाशक्तीमध्ये चुंबकत्व आहे. आणि लक्षात ठेवा, अरुणिमा
अपंग मुलगी एव्हरेस्ट शिखर चढते, एक विदेशी 65 वर्षांची बाई 52 घंटे समुद्रामध्ये पोहते, सावरकर 42 घंटे समुद्रामध्ये पोहतात. तुमची ताकद तुम्ही वाढवणार, तुमचं बळ तुम्ही वाढवणार. म्हणून मध्ये असं म्हटलं होतं की शरीर बळ, त्यानंतर शरीर बळानंतर आहे पैसा, त्यानंतर आहे सत्ता, आणि सगळ्यात श्रेष्ठ आहे प्रेम बळ. बाई ज्ञानापाशी प्रेम उत्तम. भगवान कृष्णाने आम्हाला प्रेम करायला शिकवलं, इतरावर आणि स्वतःवर. स्वतःची किंमत आम्हाला भगवान कृष्णाने समजावून सांगितली. आज आपल्या जीवनामध्ये सत नाही, आपल्या जीवनामध्ये चित नाही, आपल्या जीवनामध्ये आनंद नाही. अनेक गोष्टी नसल्या की आपण उदास होतो, आपण भयान होतो. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, सच्चित आनंद स्वरूप असलेल्या भगवान कृष्णाला माझा नमस्कार आहे. आपल्या जीवनामध्ये हे गुण आत्मसात करणं हे आपलं महत्वाचं काम आहे. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय, कृष्णाच्या अवताराच्या मुळामध्ये तापत्रय नष्ट करण्यासाठी झालेला अवतार. सामान्य माणसा समस्या निर्माण करतात, संत समस्याचा शोध घेतो आणि परमेश्वर समस्यांचे निवारण करत असतो. 3 गट आहेत, लक्षात ठेवा. 3 गटामध्ये माणसं जगत असतो, 3 गटात जगतात माणसं. सामान्य माणूस समस्या निर्माण करतो, संत त्याचा शोध घेतात, परमेश्वर त्या समस्यांचं निर्माण करतो. जेव्हा पृथ्वी अशांत झाली, भागवतामध्ये वर्णन काय की पृथ्वी अशांत झाली. पृथ्वीने गाईचं रूप धारण केलं, कंसाचा अत्याचार वगैरे सगळं बघितल्यानंतर गाईचं रूप धारण केल्याने ती ब्रह्माकडे गेली. ब्रह्माने त्यांना शिशाकडे नेलं आणि सगळ्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की परमेश्वरा, गाईचं रूप धारण केलं ही गोष्ट आपल्याला पटत नाही. गाईचं रूप म्हणजे याचा अर्थ लाक्षणिक अर्थ याचा दुबळे, अशा प्रकारचं दुबळे पण एक दिनवाणी अवस्था झालेली आहे. पृथ्वीवरचे जे प्रतिनिधी आहेत ते अत्यंत दिनवाणी झाले आणि गाईच्या स्वरूपाच्या चेहऱ्याप्रमाणे चेहरा करून ते परमेश्वराला प्रार्थना करतात. परमेश्वराला प्रार्थना केली की हे भगवंता, समस्या खूप निर्माण झालेल्या आहे, दुष्टांचा हैदोस चाललेला आहे, अत्याचार वाढलेला आहे आणि अनाचार वाढल्यामुळे तुला अवतार घ्यावा लागला. परमेश्वराने त्या ठिकाणी स्वतःचा आत्मा दिला. उपनिषदामध्ये दत्तात्रयाच्या जन्माचं वर्णन आहे. अथ कस्मात् उच्यते दत्तात्रयेति कस्मात् सुदुष्करं तपस्तप्ते पुत्र कामया तितरां तुष्टेन भगवता आत्मा एव दत्त स दत्तात्रय. भगवंताने तो सगळ्यांना आश्वासन दिलेलं आहे. नंतर कथेला सुरुवात होते. भगवान कृष्णाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. पुढचा सगळा प्रपंच 12 स्कंद आहे. भागवताचे एकूण 12 स्कंद आहेत. 12 स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलेलं आहे. असामान्य पुरुषाचं, पूर्ण पुरुषाचं वर्णन आहे. तो पूर्ण पुरुषोत्तम आहे त्याचं वर्णन आहे. तो जगाचा उद्धारक आहे त्याचं वर्णन आहे. भगवंताने ज्ञान सांगितलं आणि प्रेमही सांगितलं. ही कथा अत्यंत मधुर अशा प्रकारची आहे. 1 किंवा 2 दिवसात ही कथा होत नाही. कमीत कमी 7 दिवसाची मर्यादा ठेवलेली आहे. त्याचं तत्वज्ञान, त्याच्या कथा हे सगळं सांगण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णाकडे अद्भुत नजरेने काही लोकांनी बघितलं. तोच कृष्ण काही लोकांना मुलासारखा वाटला, तोच कृष्ण काही लोकांना गुरुसारखा वाटला, तोच कृष्ण काही लोकांना शत्रूसारखा वाटला. आपल्या नजरेतून कृष्णाला बघितलेला आहे. परंतु कृष्ण हा खरा प्रेम मूर्ती आहे. सुंदर अशा प्रकारचं वर्णन भागवतामध्ये. एक प्रसंग असा आहे की राधा आणि कृष्ण हे मीरा दोघं भगवान श्रीकृष्णाकडे बघतात. नंतर केलेलं ते वर्णन आहे. कृष्णाकडे राधा आहे, ती आपल्या रस्त्याने चाललेली आहे. मीरा आहे, ती आपल्या रस्त्याने चाललेली आहे. रस्ते भिन्न आहेत त्यांचे, पण चालले तिथे. कृष्णाची उपासना करताना तुमचे रस्ते भिन्न असतील, ध्येय मात्र ते असावं. कारण तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा तोषाला गेला. कोणी मंदिरात बसून करतो, कोणी देशाच्या सीमेवर बसून करतो, कोणी समाज सेवा करत असताना करतो.
वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कोणी भजन म्हणताना करत असतो, कोणी अशक्तांची सेवा करताना करत असतो, वेगवेगळ्या जागेवरून तुम्हाला तिकडे जायचं आहे. तर मीरा आपल्या रस्त्याला चाललेली आहे कृष्णाकडे, राधा आपल्या रस्त्याला चाललेली आहे. राधा थोडीशी हट्टी आहे, तिला जिंकायचं आहे. तिथं भानकोड आहे सगळ्या ठिकाणी बघतो. कृष्ण ज्यावेळेस गेला खूप दिवस झाले ती प्रतीक्षा करते, वाट पाहते सगळ्या गवळणी. आणि त्याच्याकडे एक भुंगा येतो भ्रमर आल्यानंतर त्याच्यासोबत सुद्धा ते भांडत असत. मला माहिती आहे तुला त्याने पाठवलेलं आहे, त्या काळेने तुला पाठवलेलं आहे. मला माझ्याशी बोलायला, मी खोट्या गोष्टीला हे करत नाही, खोटं कोणाला बोलतो, त्याची ती संवाद करत असते. काय गोड कल्पना माणसं असं विस्तारित होत झाले की सगळ्याशी संवाद करतात. संत ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे, स्वतःच्या भ्रमराशी बोलत असताना मनाशी, ऋणू झुणू रे भ्रमरा, ऋणू झुणू रे भ्रमरा, साडे तू बोलू रे भ्रमरा रे, ऋणू झुणू रे भ्रमरा रे, बोलता आलं पाहिजे माणसं. कधी लोक जनावरांशी बोलत होते, अरे बोलत होते कालिदास मेघ ग्रंथ लिहिला, ढगाशी बोलतोय, सावरकर सागराशी बोलतायत, सूर्याशी बोलणारे लोक आहेत. हे मोठा माणूस झाला, विस्तारित झाला होते की बोलत, आणि चौकशीत झाला की तो कोणाशी बोलत नाही बोलत. राधा भुंग्यासोबत भांडते, भ्रमरासोबत. तिला जिंकायची इच्छा आहे, ती हारत नाही, ती बासरी सोबत पंचर करते. कृष्णामध्ये ओठाला लावून सूर्या काय आहे तिच्यामध्ये, तिथं पोहोचले मला दूर ठेवणार, तिला ओठाला लावलं. मत्सर जागा होतो तिच्यामध्ये, तिला जिंकण्याची इच्छा आहे. अनेक असं पात्र आहे की मीरा तिला हरण्याची इच्छा आहे. सुरेख वर्णन केलेलं आहे असं गाणं चित्रपटाचं आमचे आदिश भाऊ फार सुंदर म्हणतात. एक राधा एक मीरा, दोनों ने शाम को चाहा, अंदर क्या दोनों की चाहत हो, एक प्रेम दीवानी, एक दर्शन दीवानी, एक प्रेम दीवानी, एक दर्शन दीवानी, एक राधा एक मीरा.
कृष्णाय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। आनंद घन असलेल्या भगवान श्री कृष्ण महाराजांच्या चरित्रातल्या थोड्याशा अंशाला स्पर्श करण्याचं अवभाग्य मला माझे परममित्र स्नेही श्री संजय शास्त्री यांनी उपलब्ध करून दिलं।